आता तुला मुली म्हणावं लागेल. तिच्याशी बोलायचं नाही, तू तिच्याशी बोलायचं नाही. सगळ्यांचं उत्तर एकच आहे, मुलीच करतात. उत्तर नाही भेटणार. सो कारण मी मुलगी आहे तर काय नाही हो. मग कोणता फ्रेंड, कुठला फ्रेंड, फोटो पाठव. कारण त्यांचे हे वाढलेले आहेत. म्हणजे हा एक्सपिरियन्स वरून सांगते. तुला शेतीतलं काय माहिती आहे का? मग शेती कसं नाही विचारते ना तू. नमस्कार, मी रेडिओ सिटीचा आरजे सुमित आणि आज आपण एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला भेटतोय. सो आजचा टॉपिक काय आहे की रिलेशनशिप मध्ये मुली जास्त इरिटेट करतात की मुलं जास्त इरिटेट करतात. चला विचारूयात. लेट्स गो. सगळ्यात आधी तुझं नाव सांग. विराज. विराज. तुझं? सायली. सायली. ऋषिकेश. ऋषिकेश. तुम्ही तिघेही पुण्याचे आहात? नाही काय म्हणणं? काय म्हणणार? मी सातारा. अरे भागात वर्धा. ओके. सो तिघांना एक कॉमन प्रश्न आहे. रिलेशनशिप मध्ये तुला गर्लफ्रेंड नाही? नाही तुला नाही. काय गंडवाला तुला बॉयफ्रेंड आहे? गरज नाहीये. तिघही थापा मारा आला एका तोंडावर गरज नाहीये. ठीक आहे. चल तुला सिंगल लाईफ. ओके. तर मला सांग की रिलेशनशिप मध्ये मुली जास्त इरिटेट करतात की मुलं? मुलीच. दुसरं काही ऑप्शनच नाही त्याला. तू ठरवून आला होतास का की हेच उत्तर द्यायचं मला? ते प्रश्न आला का ठरवलेलं ते माइंड मध्ये क्लिक झालं. काय वाटतं, मुली जास्त इरिटेटिंग आहे ना मुलं? मी फॅक्ट सांगते की कधी कधी मुलं म्हणजे कधी कधी मुलं आणि कधी कधी मुली पण असतात. पहिला तुझं नाव सांग. माझं नाव केया आहे. केया. जान्हवी. ओके. सो असा प्रश्न आहे की रिलेशनशिप मध्ये मुलं जास्त इरिटेटिंग असतात की मुली? ऍक्च्युली मुलं जास्त असतात. आता तुला मुली म्हणावं लागेल. मला काय वाटतं की रिलेशनशिप मध्ये मुली जास्त इरिटेट करतात की मुलं? ऍक्च्युली मला तसं काय एवढा एक्सपिरियन्स नाहीये. सिंगल आहे. ऐकलं असेलच की मैत्रिणींचं. हा, तर मे बी माझ्यामध्ये तरी मुलंच असतात. कारण माझी फ्रेंड ऑलरेडी एक कमिटेड आहे. तर तिला सारखं म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडचा फोन असतो की कुठेस, काय करतेस, लाईक 5-5 मिनिट व्हॉट एव्हर, बट सारखे कॉल्स. हा. तुम्हाला काय वाटतं? दोघं पण. मग एक एक्झाम्पल द्या दोघं पण. मुलं लाईक एक्स्ट्रा पॉझिटिव्हनेस, म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्हनेस असतं. आणि एक्स्ट्रा केअरिंग का म्हणत नाही बरं तुम्ही? पॉझिटिव्हनेस केअरिंग वेगळं असतं आणि पॉझिटिव्हनेस हा वेगळा असतो. आणि मुलींचं पण असतं की तू हिच्याशी बोलायचं नाही, तू तिच्याशी बोलायचं नाही. प्रत्येक वेळेस मुलगा बोलवायचा अर्थ असं काही नसतं यार. आपलं प्रेम असतं, आपल्याला माहिती आहे ना. आपला विश्वास असला पाहिजे. मित्र तुझं नाव सांग आधी. यश. यश. ओके. रिलेशनशिप मध्ये तुला यश मिळालंय म्हणजे थोडक्यात? हो भेटलं. ओके. मला एका प्रश्नाचं उत्तर दे की रिलेशनशिप मध्ये मुली जास्त इरिटेट करतात की मुलं? सगळ्यांचं उत्तर एकच आहे, मुलीच करतात. उत्तर नाही भेटणार. सगळ्यात तुझं नाव सांग. अनन्या गुप्ता. अनन्या गुप्ता. ओके. मला एक गोष्ट सांग की रिलेशनशिप मध्ये मुली जास्त इरिटेटिंग असतात की मुलं? सो कारण मी मुलगी आहे. मग तू मुलालाच म्हणणार? असतात मुलं. जस्ट अपना नाम बता के पहले. वत्सला. वत्सला. ओके. सो आपको क्या लगता है कि रिलेशनशिप में लड़के ज्यादा इरिटेटिंग होते हैं लड़कियां? मुझे लगता है लड़कियां ज्यादा इरिटेट. लड़कियां? तर काय नाही हो. सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स असणाऱ्या लोकांना आपण विचारणार आता. तुमचं नाव सांगा. सुनीता बाळकृष्ण जगताप. कल्पना राजपूत. मला सांगा की रिलेशनशिप मध्ये मुलं जास्त इरिटेट करतात की मुली? म्हणजे कोण जास्त त्रास देतं असं वाटतं तुम्हाला? मुली. काय 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 असं वाटतं की बाबा या गोष्टी मुली इरिटेट करतात मुलांना? सगळ्याच. आता काय लिस्ट सांगण्यासारखीच नाही सगळ्याच. तरी पण एक एक्झाम्पल दे रे, म्हणजे आम्हाला तरी कळेल. कुठली गोष्ट अशी झाली तुझ्या बाबतीत, जर ब्रेकअप झाला असेल तुझं तर, किंवा कुणाचे ऐकले असतील तर? अरे मग तर तुला माहिती असतं पाहिजे. काय काम धंदे सोडायचे त्यांच्या मागे फिरायचं सारखंच. काही संबंध त्यांच्या मागे फिरायचा. म्हणजे आता कुठेतरी जायचं, शॉपिंग करायची, त्यात आपल्या खिशाला झळ लागणार ती सगळी. जाऊ ना पैसे. मग तुटलं ना, मग त्याच्यामुळे तर तोडलं ना. तुम्ही रिलेशन होता का? भाऊ अनुभव आहे तुझा? हो. म्हणजे आम्ही असं मानतो, आम्ही एकत्र क्लासमध्ये.
तुला एक्झाम्पल दे, विथ एक्झाम्पल बोलायचं. म्हणजे आता सपोज जर मी माझा बॉयफ्रेंड असेल आणि मी त्याला जर सांगितलं ना की माझ्या फ्रेंड सोबत आहे, मग कोणता फ्रेंड, कुठला फ्रेंड, फोटो पाठव, मग कुठे चालली, मला मग याला extra care म्हणतात. एक्स्ट्रा केअर ठीक आहे, पण किती पॉझेसिव्ह असणं, खूप जास्त ओव्हर पॉझेसिव्ह असतात, तर मला नाही आवडत ते. हे मुलींबद्दल पण लागू होतं ना. हे मुलींबद्दल पण लागू होतं ना. हे सेम मुलीसाठी लागू होतं ना. या मित्रासोबत नको जाऊ, त्या मित्रासोबत नको जाऊ. अरे पण ते सांगत असतात ना, त्यांना माहित असतं तुमचे एक मिनिट, तुमचे मित्र माहिती असतात म्हणजे कसे असतात मित्र त्यांचे मित्र? आता ते मुली बघत असतात ना मुलांचा फोन वगैरे, मग मुलांचं कसं असतं ते मुलींना समजत असतं. तुला काय वाटतं याच्यात? मुलीच है ना, मुली ती रिटेनिंग असतात, डायरेक्ट संबंध. फुल स्टँड घेते. मला एक गोष्ट सांग की रिलेशनशिप जे तुटतं ना ते कोणामुळे तुटतं? आय गेस मला असं वाटतं, तर मी गर्ल आहे तर, पण तरी सुद्धा जास्त मुलींमुळेच तुटतं. मुलींमुळे मिळालेला आहे माझ्याकडनं सगळ्यांना पार्टी, तिने खरं उत्तर दिलं होतं. नाही, हे आहे 90% तर मुलींमुळेच असं होतं. मुली स्वतःहूनच इरिटेट होतात मुलापासून, कदाचित त्यांचे काही पर्सनल असतील. बेटर मुलगा भेटतो असं वाटतं तुला? नाही म्हणजे त्यांना वाटतं की बेटर मुलगा भेटतो, पण तो नसतो. तो असतो सगळ्यात मोठा. नाही, कधी कधी मुलींमुळेच होतात, आणि मुली कधी कधी कंटाळतात, असं मी बऱ्याच केस मध्ये बघितलेलं आहे. म्हणजे माझ्या क्लोज फ्रेंड मध्ये पण बघितलेत, ज्यांना मी सांगितलं की असं काही नसतं, पण त्या रिलेशनशिपला कंटाळतात आणि मग बोलतात की नाही, मी नाही राहू शकत, हे वर्क नाही करणार. मग दुसरा बॉयफ्रेंड, आय डोंट नो की आता दुसरा बॉयफ्रेंड करतात नाही करत, पण मुलींमुळे 90% रिलेशनशिप ब्रेक होतात. किती करेक्शन. तुझं ब्रेकअप कशामुळे झालं बरं सांगतो? माझं झालेलंच नाही, मी लोकांच्या अनुभवावरतून सांगतोय. त्याचं खरंच ब्रेकअप झालेलं नाही? मला नाही वाटत हा खोटं बोलतोय. सो रिसेंटली माझ्यासोबत झालं की आम्ही डिसाईड केलं की आम्ही एका वेळेवर भेटू, आणि ते त्यांनीच डिसाईड केलं की आम्ही 7:45 ला एके जागेवर भेटू. पण मग तोच लेट आला, म्हणून की मी 8ला तरी पोहोचेन, तो 8:30 ला आला. आणि मी एक तास, कारण मी लवकर पोहोचले, आणि त्याचा ऑफिस इज नॉट इवन 10 minutes अवे. सो मग आता म्हणजे इट्स जस्ट क्लियर कि तोच ज्यादा अनोइंग झाला. क्यों ऐसा क्यों? ऐसे लड़कियों का बहुत ज्यादा टैंट्रम्स होते हैं, ये लड़कों का लड़कियों का होता है. ओके, तो आई फील लड़के इरिटेट होते असं वाटतं, कारण त्यांचे हे वाढलेले आहेत एक्सपेक्टेशन्स. येस, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हे पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं पाहिजे. अरे पण आपण पण शून्यातून वर आलेला असतो. आपले घरचे वडील म्हणा, आई म्हणा, त्याचा विचार करून त्यांनी मुलांचाही विचार करून त्यांना सपोर्ट देऊन बरोबरीने गेलं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात. असं मला वाटतं. हे खरं तर मला असं वाटतं की सो सोनार की एक लोहार की, हे आपण म्हणलं पाहिजे. खरं तर हे उत्तर असं आहे. तुम्हाला वाटतं की मुलं ज्या पद्धतीने रिलेशनशिप मेंटेन करतात किंवा सांभाळण्याचा प्रयत्न करतात तसं मुली करतात का? किंवा याच्या उलट उत्तर की मुली सांभाळण्याचा प्रयत्न करतात, मुलं करतात? मुली नाही सांभाळत आता मुली आता मुली सांभाळत नाही, उलट मुलं ऍडजस्ट करायला बघतात, पण मुली नाही करून घेत. मुलींना असं वाटतं की नाही, मी जे करून तेच खरं. त्या मुलांचा विचार, म्हणजे आपण समजा आता मुलासाठी मुलगी बघायची म्हणलं तर ती सगळ्या अटी मान्य आहेत का, तर मग मी लग्न करा. शेती आहे का, फ्लॅट आहे का, आणि शेतीत तर जाणार नाही का आम्हाला, पण शेती पाहिजे आपल्याला. तुला शेतीतलं काय माहिती आहे का, मग शेती कसं काय विचारते ना तू. शेत पाहिजे, फ्लॅट पाहिजे स्वतःचा, सर्व्हिस त्याला पाहिजे चांगली, शिवाय त्याला आई वडील नसतील तर एकदम उत्तम. एवढंही खरं बोलायचं नव्हतं. बरं, रिझन काय त्या मागे? असं काही म्हणजे एक्सपिरियन्स वरून सांगते. पर्सनल एक्सपिरियन्स. तुझं काय? मुलं इन जनरलच इरिटेटिंग असतात. मग सांग, एखादं एक्झाम्पल सांग. असं कुठल्या गोष्टी वाटतात की ह्या इरिटेटिंग आहेत मुलांच्या बाबतीत? रिलेशनशिप मध्ये जर तुला त्याचा एक्सपिरियन्स आला असेल तर? खूप जास्त नाटकी असतात, छोट्या छोट्या गोष्टीवर रडतात, ऐकत नाही. असं म्हणून रडतात मुलं, ऐकत नाही जे काय सांगतात. अच्छा, म्हणजे असं एक्सपेक्टेशन तुमच्या पण आहेतच ना की ऐकावं? हो, एक्सपेक्ट आम्ही करतो, पण ते थोडं मॅच करायला डिफिकल्ट आहे. मुली इरिटेटिंग नसतात असं म्हणायचं, म्हणजे टोटल तू अगेन्स्ट जास्त असतात, म्हणजे मुली असतात असं म्हणायचं तुला? हा, पण मुलं जास्त सोडत नाही आपला स्टँड. ओके,
मुली पण असतात तेवढं असं काही नाही की मुलंच असली पाहिजे. मुली कुठल्या गोष्टी इरिटेट करतात मुलांना असं तुम्हाला वाटतं? पार्टीजला जायचं नाही, कुठल्या फिमेल मैत्रिणींबरोबर बोलायचं नाही, मी मित्रांच्या या बरोबर वयशी का बसायचं नाही. बोलते त्या वयशी का बोलते असं मित्रांच्या करायचं बरोबर नाही. बसायचं नाही. हा करेक्ट आहे. आणि मुलांचं असतं की तुम्हाला ड्रेस पण विचारूनच घेतला पाहिजे. ओ, एवढं पण असतं? मी लकी आहे, मला असलं कोणी काय म्हणलेलं नाही आजपर्यंत. तुला काय वाटतं? मला पण सेम तुमच्यासारखं बोथ. अच्छा, म्हणजे पेपरला जर मागे पुढे बसला तर मी पण त्याचाच कॉपी केला असं नाही सांगत. तुमचं काहीतरी मत असलं आहे ना? मला असं वाटतं की मुली थोडेसे जास्त इरिटेट असतात. इरिटेट होतं? हे उत्तर आहे खरं. एका मुलीकडूनच आपल्याला रियालिटी मिळालेली आहे. काय असं तुला काय वाटतं की ह्या गोष्टी मला इरिटेट होतात मुलींच्या म्हणजे तुझ्या गर्लफ्रेंडसाठी? सगळ्याच गोष्टी असं इरिटेट करणाऱ्या असतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यात काय जास्त लॉजिक वाटत नाही मला. आता मला एक जस्ट कालचं एक्झाम्पल होतं. मला म्हणली मला डार्क चॉकलेट लय आवडतं. काल घेऊन आलं म्हणलं लेकडू आहे. मला लेकडूच असतं म्हणलं डार्क चॉकलेट. तू आवडते बोलते म्हणले मी पहिल्यांदा खाते. मला आवडतं कसं काय? याच्या व्यतिरिक्त तुला काय वाटतं की मुलं इरिटेट करत नाहीत का? मुलं नाही करत. मला नाही वाटत जास्त तर मुलं करतात म्हणून असं. मुलं सहन करतात फक्त. सहन करतात. पण तू तुझ्या गर्लफ्रेंडच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेस का? हा खूप पॉझिटिव्ह. खूप पॉझिटिव्ह. इरिटेट करते पण खूप चांगले. हा खरं तर मजा आली लोकांना ते प्रश्न विचारले त्याचे उत्तर ऐकून. पण तुम्हाला काय वाटतं की रिलेशनशिप मध्ये मुली जास्त इरिटेटिंग असतात की मुलं? हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. रेडिओ सिटी मराठी या इन्स्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि रेडिओ सिटी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.